त्यांच्या संकल्पनेतून सुरू आहे. मी आल्यावरतीच खरं तर खूप समाधानी झालो. मी समाधानी ह्यासाठी झालो की आजूबाजूला बघितलं महाराष्ट्र सगळं आता कॉन्क्रीटचं जंगल उभं राहिलं आहे. आणि मी मागच्या 2 वर्षापासून हाच विचार करत असतोय की आपण रोड बनवलेत सगळे कॉन्क्रीटचे केले, पुलांची कामं करतो, इमारती करतो, काही भागातले डोंगर फोडतोय, वृक्षतोड करावी लागते. पण वृक्षाचं संवर्धन करणं किंवा ते वृक्ष लागवड करून त्याला कसं संगोपन करता येईल, कशी वाढ करता येईल ह्याचा विचार करणारी माणसं काही इतकी आहेत. आणि त्या आदरणीय बापूंच्या माध्यमातून जे काही आम्हाला आज मार्गदर्शन मिळतंय, मी मगाशी सांगितलं की ही 8 एकर जागा आहे. नगरपंचायतने ठराव केला आहे की नाही मला माहीत नाही, पण नगरपंचायतने ठराव करून ही जागा वन क्षेत्र ऑलरेडी आहे, वन क्षेत्र गाथावन म्हणून त्याला गाथावन म्हणून आहे. आपल्याला एकत्र ठराव करून घ्या आणि या क्षेत्रावरचं वन संवर्धनाकरता 1च्या ऐवजी 2 कर्मचारी हे नगरपालिका या ठिकाणी त्यांच्या पगारातून किंवा नगरपालिकेच्या खर्चातून या ठिकाणी देईल. वेळोवेळी लागणारा JCP लागला आनंद बघून पैसे फुकट देऊ नको. मी सांगतो फुकट देऊ नको, तुझा मशीन फक्त वेळोवेळी दे, मशीनचं बिल लागेल ते पण द्या. इथं ह्या 8 एकरला संपूर्ण कंपाऊंड करायची जबाबदारी माझी. तुम्ही पाणी, लागणारे वृक्ष आणि लागणारे काय इथला सिक्युरिटी असेल, वॉचमॅन असेल किंवा कर्मचारी असेल तेवढं फक्त नगरपंचायतने या ठिकाणी द्या. तुम्हाला मित्रांनो म्हणजे वृक्ष लागवड करणं म्हणजे आज फक्त फोटो सेशन करून जाणं हे काम पुढाऱ्यांचं राहिलेलं नाही, तर ते वाढवणं, त्याचं संगोपन करणं ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. या वृक्षाचं महत्त्व अजून अवघ्या 5-10 वर्षात कळणार आहे. 25 वर्षाची पण गरज नाही, फक्त 5-10 वर्षात. या पिंपरी चिंचवड रावेतला जे लोक बिल्डिंगमध्ये राहतात ना, आम्हाला श्वास घ्यायचा आहे, कुठं झाडं भेटतील तिकडे पळत येणार आहेत. माझ्या दीवमधली माणसं सुद्धा इथं पळत येणार आहेत. शनिवार रविवार इथं माणसं असणार आहेत, जेवढी झाडे त्याच्या 4 पट माणसं असणार आहेत, कारण त्यांना आनंदच मिळणार नाही. मी मगाशी उल्लेख केला की शंतनू नायडू जो रतनजी टाटा साहेबांकडं कुटुंबातला सरकार त्याच्या सगळं देखभाल करता, त्याचा मी परवा दिवशी व्हिडिओ पाहिला. त्याने मुंबईतल्या जिथं जिथं गार्डन आहे किंवा जिथं आपल्या झाडांचे जिथं मोठमोठे प्लॅन्टेशन केलेला परिसर आहे तिथं त्यांनी वाचन ही एक संकल्पना सुरू केली. आणि तिथं प्रत्येक सोसायटीतली माणसं येतात, शांतता आहे. म्हणजे त्यांना विचारलं की तुम्ही हा भाग किंवा इथं परिसर का निवडला. तुम्ही चांगलं एखादं मोठं लक्झरियस ऑफिस सारखं किंवा असं AC हॉल घेऊन त्याला आपण अभ्यासिका म्हणतो, ती अभ्यासिका केली असेल तर मला तसं नाही आहे. त्या झाडाच्या खाली बसल्यावरती जी पॉझिटिव्हिटी मिळते, जो ऑक्सिजन मिळतो, त्या पक्ष्यांचा किलबिलाट तो आवाज मिळतो ऐकायला, तो आपल्याला पुढेही किती पैसे खर्च केले ते मिळत नाही. आणि ही संपत्ती या आपल्याला निसर्गाने दिली, ही जागा आपल्याला दिली आहे. मी तुम्हा सर्वांना एवढीच विनंती करेन, सहकाऱ्यांना, महाराजांचं आयुष्य 100च्या पुढं असं आम्हाला पाहायला मिळत, पण 5 वर्षाचा माझा कार्यकाळ आहे. की मी पूर्ण मला आव्हान केलं, 1,10,000 मतांनी निवडून आलाय. मी तुम्हाला सांगतो 1,10,000 झाडं लावण्याची जबाबदारी या 4 वर्षात नक्की आमचं सयाजी शिंदे हे आता राष्ट्रवादी आले, त्यांच्यावर काम करतो. आणि ते राष्ट्रवादी तर दादा नाही, दादा तुम्ही शब्दाचे पक्के आहात, मला वृक्षावरती प्रेम करतो, मला वृक्षासाठी मदत करा. त्यांनी सांगितलं आम्हाला या तशी तंबी आली आहे वरनं की तुम्ही सुद्धा या बाबतीत पुढाकार घेतला पाहिजे. आणि त्यात आता तुमची साथ मिळाली म्हणजे माझी झाडं पण लावून तुम्ही लावा, आम्ही जगवणार, तुम्ही जगणार, माझी मतं वाढणार.